नमस्कार. खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत. खानापूर तालुक्यातील बैलूरच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्ते विकासाचे पर्व. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नांना यश. महालक्ष्मी यात्रेच्या जय्यत तयारीला आला वेग. बैलूर गावची ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा येत्या 6 मे पासून प्रारंभ होत आहे. या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या गावाला जोडणाऱ्या अनेक संपर्क रस्त्यांचा विकास साधला आहे. 8 ते 10 कोटींच्या निधीतून या गावाला जोडणारे बैलूर ते बैलूर क्रॉस तसेच बैलूर ते बाकनूरसह अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वाला आली असून या रस्ता कामाची पाहणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष सदानंद पाटील यांनी काल केली. यावेळी पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पंच कमिटीच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समेत भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण झांजरे, तुकाराम बिर्जे, शिवाजी तुर्केवाडकर, चल्लाप्पा पाटील, पुंडलिक नाकाडी, रामा नाकाडी, ज्योतिबा मानकेकर, हगणेकर यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या कार्याबद्दल पंच कमिटीचे सदस्य काय म्हणतात पाहूयात. जो रस्ता दिसायला आहे फक्त की 16 फूट म्हणजे 5 मीटर 16 फूट उंचीचा डांबर रस्ता आमच्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर सर यांच्या प्रयत्नातून खास 6 मे ते 14 मे बैलूरची महालक्ष्मी यात्रा भरणार आहे. आणि हे जे इकडचे लोक आहेत जत्रेला येणारे चंदगड तालुका पुराच खोलून येतो आहे. परत परिसरामध्ये आता बाकनूर गाव हक्काचं गाव आहे. बेडगिरी, गोल्लेआळी, चोराळी इकडनं फिरून येणारे तर माळुंगे, तुडिये, हजगोळी हा परिसरात 100 खेड्याचे संपर्क आहे. हा 100 खेड्याचा रस्ता संपर्क असलेला रस्ता ह्या रस्त्यानं कधीही डांबर बघितलेला नव्हता. ज्यावेळेस आमदारकीची पदं जेवढे एवढी जवळ जवळ 50-60 वर्षामध्ये जे आमदार झाले कुठल्याही आमदारानं आजपर्यंत डांबर घालण्याचा प्रयत्न केला नव्हता. एकमेव आमदार की विठ्ठलराव हलगेकर सर याने ह्या लोकांच्या जत्रेच्या लोकांना त्रास नाही ते प्रत्यक्ष त्यांनी पहिला आल्याने पाणी केले. बघितल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आणि ते बाकनूरच्या लोकांनी मी सांगितले सर आम्ही सतत 9 दिवस या रस्त्याला जाणार आणि काय त्याच्यावर विनंतीला मान दिले आणि सरांनी जे प्रयत्न केले ते फार मोठे प्रयत्न आहेत. आणि ह्या प्रयत्नात असं बघितलं तर आता एक लेअर पहिला खडीकरण करून त्याच्यात मेटलिंग करून दुसरं खडीकरण करून तिसरा आता एक पहिला डांबरीकरण घडलेला ह्या एक दिवसाला अर्धा पट्टा त्याचं फायनल वाले उद्या ह्या पण पट्टा फायनल होणार आहे. आणि ह्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर चोगले साहेब हा काम आपण रस्ते पण चांगला करायला आहेत. आणि खरोखर हलगेकर सरांचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण जवळजवळ आमच्या गावामध्ये फार मोठं ते हाती कार्य घेतलेलं आहे. कारण प्रत्येक गल्लीतल्या रस्त्यापैकी अर्ध्या गल्लीतले रस्ते झालेले आहेत. मेन शिवाजी पुतळ्यापासून देवाचे रस्ता घेतलेले आहेत. परत आमच्या आज जायला हा पावनाही सत्यारी मंदिर जागृत देवस्थान आहे त्या देवळापर्यंत रस्ता झालेला आहे. त्यांचं जेवढं हलगेकर आमदारांचं कर्तव्य काय कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि खरोखरच आम्ही त्यांना धन्यवाद देतो की आज हा जो रस्ता आहे याच्या जो मेन रस्ता आहे तो मेन रस्ता 4 कोटीचा संपले. फायनल थोडं झालेलं मेन बैलूर टू बैलूर क्रॉस हा 5 कोटीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि परत ते देवाच्या समोर जे 300 मीटर राहणार ते पण 25 लाखाचं काम अर्ध होणार आहे ते बी ॲडव्हान्समध्ये पूर्ण करून घेतो असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलं आहे. खरोखरच एवढं आमचं कार्य केल्यामुळे त्यांना जितकं धन्यवाद द्यावं जितकं त्यांना कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. कारण काय आजपर्यंत कुणी मी रस्त्याकडे बघितलेलं नव्हतं. हे आमचे रस्ते राहायचे रेमांडसाहेब रस्त्यानं झालेले होते की हा बैलूर टू वाकरूर रस्ता जो होता त्या हद्दीमध्ये तक्रारीमध्ये होता. बेळगाववाले म्हणणार तुमचे खानापूरवाले म्हणजे आमच्या फक्त बेळगाववाले आमचे फक्त आपले 100 मीटर पण त्यांनी केले नाहीत. राहिलेला रस्ता त्यांच्या गावाबद्दल पुरा हलगेकर सरांनी केलेला आहे. तेव्हा हलगेकर सरांना मी धन्यवाद देतो. आणि बैलूर गावच्या वतीनं या ठिकाणी बाकनूर ते बैलूर हा जो संपर्क रस्ता होता त्या रस्त्यासाठी आमच्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर साहेब यांच्याकडे आम्ही प्रथमतः लक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही ह्या गावच्या बाजूने जे असलेले संपर्क रस्ते बैलूर टू बैलूर क्रॉस त्याचबरोबर बैलूर टू बाकनूर त्याचबरोबर शिवाजी पुतळ्यापासून ते देवाचटी हा रोड जे बाहेरनं येण्या जाणाऱ्या भाविक भक्तासाठी जे रोड आहेत त्या रोडांची मागणी केली होती. आणि त्या मागणीनुसार साहेबांनी पहिल्यांदा बैलूर क्रॉस ते बैलूर हा 4.5 कोटीचा रस्ता कंप्लीट झालेला आहे. आणि त्याचबरोबर बाकनूर टू बैलूर हा जवळजवळ मला वाटतं 70 वर्षे होऊन गेली तर या रस्त्याकडे कुणी दखल घेतली नव्हती. आणि पहिल्यांदा ज्या वेळेला हलगेकर साहेबांनी याची दखल घेऊन असा सुसज्ज अशा पद्धतीचा हा रस्ता केलेला आहे. या रस्त्याचं जर कामकाज पाहिलं तर मला वाटतं आमदार साहेबांचे बी धन्यवाद मानले पाहिजेत. आणि त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत चौगले साहेब त्यांनीसुद्धा अगदी खरोखर बाबा ह्या रस्त्याची ज्या पद्धतीनं बांधणी करायला पाहिजे त्या पद्धतीने ही बांधणी करून आज आमच्या बैलूरवासियांना त्याचबरोबर बाकूरवासियांना सर्वांनाच खुश करण्याचं काम केलेलं आहे. आणि ते आम्ही सगळेजण या कामामध्ये खुश आहोत. अशा पद्धती जर कामं झाली तर
कुठल्याही पद्धतीची समस्या भासणार नाही अशा पद्धतीनं आज एक काम चाललं आहे. या पद्धतीनं हा विकास व्हावा आणि त्याचबरोबर आमदार साहेबांनी आमच्या लक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं का होईना पण चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 8-9 कोटीचं काम आज या ठिकाणी बैलूर गावासाठी केलेलं आहे आणि उर्वरित असलेलं कामसुद्धा त्यांनी टप्प्याटप्प्यानं करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बोले तैसा चाले तशी वंदावी पावले असं म्हणतात ना, त्या परीनं आम्ही पहिल्यांदाच त्याने आमदार नसताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आमच्या मंदिरला कलर पाहिजे म्हटलं. 3.5 लाखाचा कलर त्याने त्यावेळेला दिलेला होता. आमच्या गावाला पाण्याची सोय असेल त्यांनी पूर्ण करून देतो म्हटलेलं. इलेक्ट्रिकचं काय काम असेल ते सुद्धा पूर्ण करणार आहेत. त्याचबरोबर इतर तहसीलदार असेल किंवा इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या गावचा विकास आता मोठ्या भरभरीनं चालू आहे आणि असा विकास आम्ही आमच्या या आमदारकीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेला रेमानी साहेब होते त्यांच्या वेळेला आम्ही बघितलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही हा विकास आता बघितलेला आहे. याच्याही पेक्षा अजूनसुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी जी करणार आहे ती सुद्धा त्यांनी पुरी करतील अशी आम्हाला आशा आहे आणि मी गावच्या वतीनं आणि लक्ष्मी कमिटीच्या वतीनं मी साहेबांना धन्यवाद देतो आणि यापुढची सुद्धा कामं आमची याच पद्धतीनं करावीत असे मी त्यांना विनंती करू इच्छितो.